हो कळवतो मी तुम्हाला. नाही नाही, मी अक्षराशी बोलून घेतो आणि तिचा फोन नंबरही कळवतो ना. हा, सगळं करू आपण व्यवस्थित. परिपत्रक पोचलेलं आहे, कळवतो मी. गुड मॉर्निंग सर. अक्षरा, वेळ आहे ना तुला? हो सर, बोला ना. हे बघ, गट शिक्षण अधिकाऱ्यांचा फोन आलेला होता. त्यांनी मासिक शिक्षण परिषदेचं नवीन परिपत्रक पाठवलेलं आहे. ओके. आजच आहे परिषद. अगं ऐनवेळी सगळं ठरलेलं आहे. ओ अच्छा. हा, आणि मुख्य म्हणजे सगळी जबाबदारी आपल्या केंद्राकडे आहे. अरे वा, ग्रेट. अगं खरी ग्रेट बातमी मी तुला अजून सांगितलेलीच नाहीये. काय सर? या परिषदेचं अध्यक्षपद तू स्वीकारायचंस अशी सगळ्या अधिकाऱ्यांची आणि शिक्षकांची इच्छा आहे. आपल्या केंद्रातच आहे सगळं, तेव्हा अगदी घरचं कार्य समजून करायचं. म्हणजे मी? अगं तू आता केवळ शिक्षिका नाही आहेस, तर भुवनेश्वरी मॅडमची सून देखील आहेस. म्हणून सर्वानुमते तुला हा मान द्यायचा ठरलेला आहे. सर म्हणजे थँक्यू, तुम्ही एवढा मोठा मान मला दिलात त्याबद्दल. पण ते अध्यक्षपद मी स्वीकारू शकेन की नाही माहित नाही. का? मला बोलावं लागेल अधिपतींशी आणि भुवनेश्वरी मॅडमशी. ठीक आहे, बोलून घे तू त्यांच्याशी आणि लगेच मला कळव. म्हणजे तसं मला गट शिक्षण अधिकाऱ्यांना कळवता येईल आणि तुझा फोन नंबर पाठवता येईल. हा, ओके सर, ठीक आहे, मी कळवते. थँक्यू. ओके. अहो, तुम्ही काल फोन का नव्हता उचलत? की स्वतःच भांग प्यायला चुकून? तुम्हाला कसं कळलं? म्हणजे खरंच पाहिलात की काय? ते चुकून. अक्षरा नाहीच ना पाहिली? नाही हो, ते सोडा आता. काय मला सांगा, काय खबर बात काय अक्षराची? प्लीज मला सांगा. अहो, त्या दोघांचं सगळं मस्त चाललंय. आता देवदर्शन करून आले आणि आता संसार पण मस्त सुखाने करतील. आपण बसू त्यांचा संसार बघत. मी शांत बसलेलो नाहीये. पण काय करते ते दिसत पण नाहीये. करा काहीतरी. बघितलाय मी एक मुहूर्त. कुठला? शिक्षण परिषदेचा. म्हणजे ते काय असतं? तुम्हाला नाही कळणार ते. पण यंदाची शिक्षण परिषद ही विशेष असेल, कारण अध्यक्ष आहे अक्षरा. शिक्षण परिषदेचं अध्यक्षपद मला दिलंय आणि मला त्यांना कळवायचंय की मी परिषदेला जाऊ शकेन की नाही. अहो ना, तो खोळा गोष्ट आहे. मग एवढा अध्यक्ष विध्यक्ष केलं त्याने, जावा की तुम्ही. पण भुवनेश्वरी मॅडमची परवानगी घ्यावी लागेल ना? फोन करतो आई साहेबांना, विचार. आई साहेब नेमकं फोन उचलणं झाल्यात आता. मग मी काय करू? मला आता कळवावं लागेल फुलपगारे सरांना. तू मला ना कळवायला लागेल. तुम्ही कळवून टाका. आणि भुवनेश्वरी मॅडम? मी विचारून जात नाही, तुम्ही कळवा. पण त्या नाही म्हणाल्या तर? अहो, असं काय होणार नाही. मी आहे की. तुम्हाला जायचं ना? हो, माझी खूप इच्छा आहे खरंच. हा, मग लोड घेऊ नका. तुम्ही बिंदास्त जावा. मी बोलतो आई साहेबांना. नक्की? हा, एकदम नक्की. चालेल चालेल, ठीक आहे. मी रेडी होते आणि निघते मग. पण एक अट आहे. काय 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 अट आहे? बघा, फक्त यो हसण्याचा झरा असाच कळकळता राहायला पाहिजे. अध्यक्षा आणि मास्तरीन सर्वानुमते निवड झाली ना तिची. पण घरातून परमिशन मिळायला पाहिजे ना. आणि मावशी असताना मास्तरनीला कसं काय अध्यक्ष केलं? अहो, शिक्षकांची परिषद असते होती त्यात. म्हणजे शाळेसाठी काय नवीन करता येईल, विद्यार्थ्यांसाठी काय नवीन करता येईल, हे याचं चर्चासत्र असतं. त्यात तुमच्या मावशीचं काय काम? आणि ना, अक्षराच त्या परिषदेला यायला हवी, म्हणजे आमचं संभाषण होईल. तुम्ही बघा काय ते संभाषणाचं. मी निघते.
जा, तुझ्याशी संभाषण करण्यात काही अर्थच नाहीये. आता संभाषण होईल ते अक्षराशीच. हॅलो. हा बोल अक्षरा. हा सर, मी येते परिषदेला. अरे वा, चांगली बातमी दिलीस तू. येस. आणि काही प्रिपरेशन करायचंय का? म्हणजे परिषदेचा मुख्य अजेंडा वगैरे काय असेल? हे बघ, सगळ्या शाळांमध्ये सुधारणा कशा करता येतील, शिक्षणाचा अधिकाधिक प्रसार कसा करता येईल, हाच अजेंडा आहे. एक काम करतो, मी तुला परिपत्रकच पाठवतो ना. ओके सर. हा. आणि तुझं अध्यक्षीय भाषण असणार आहे बरं का. ओ ठीक आहे, मी तयारी करून येते सर. पोचते थोड्या वेळ. गुड. मम्मी कुठे चालली? 1 2 3 4 5. थू 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 थू. लावली का हटकन? अगं ताई येशी पाशी आली. काय मावशी यायला लागली? अगं हळू हळू बोल की जरा. का? अगं तुला कळाय ना ग ताई यायल्या म्हणून. अगं पर मावशीनं अधिपतीला तर सांगितलं असेलच की. अगं नाही सांगितलं ते, तिला त्याला काय ते म्हणतात की ते, हा सरप्राईज द्यायचंय म्हणा. म्हणजे तिला सरप्राईज मिळणार आहे आता. म्हणजे तिची सून चालली ना मटका या परिषदेत. ते काय असतंय? अगं ते परिषद का काय ते आहे शाळेत, तर तिची सून चालली आहे तिकडं. अरे देवा, आता हे समजा जर ताईला कळलं का नाही तर ताई घर डोसक्यावर घेईल आणि राडा होईल राडा. हे बघ चंचे, तू कुणाला बी काय बी बोलू नकस हा यातलं. काय होऊ दे की राडा, तुझं काय जातंय? मम्मी तू आता चाललीस ना मावशीला घ्यायला, तर फक्त आगी तेल होत. ती मास्तरीन 6 महिन्यात नाही 6 दिवसात घरातनं बाहेर जायला पाहिजे. कळलं काय? ताईचा फोन आहे. हा हॅलो ताई. हा कुठे पोहोचली? हा मी आले लगेच येते. चंचे मी जाते. हा आणि हे बघ, इथं घरात आहेस तर काय बी उद्योगधंदे करू नकस. आणि दुसरी गोष्ट, या कानाची खबर त्या कानाला होऊ देऊ नकस. कळतंय काय? मी आले. ताईचा वेलकम कार्यक्रम करते. चल. वेलकमचा कार्यक्रम तर मॅच करणार, खबर पोचणार जिकडं पोचायची तिकडं. देवी, आज खूप मोठी संधी मला मिळाली. माझ्याकडून जास्तीत जास्त शिक्षणाचा प्रसार आणि ज्ञानदानाचं काम होऊ दे, एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना. आज भुवनेश्वरी मॅडम परत येत आहेत. ग्रेट, मग बोलूयात आपण लगेच. हो, इकडे आल्यात म्हणजे नक्कीच फोन उचलतील. आपण फोन ट्राय करूयात त्यांना. पण इरा, त्या जॉबसाठी खरंच नाही म्हणलं तर मी गप्प बसणार नाहीये निखिल. आपण त्यांचं पितळ उघडं पाडूयात ना. सांगूयात ताईला आणि अधिपतीला की आपल्या गळ्यावर सुरी ठेवून त्यांनी हे सगळं करायला लावलं ते. इरा, मी तुला आधीही सांगितलंय, परत एकदा सांगतो, त्यांच्याशी वैर नको. निखिल अरे, जर अधिपतींना कळालं की भुवनेश्वरी मॅडमने मला हे सगळं प्रेग्नन्सीचं नाटक करायला लावून त्यांचं आणि ताईचं लग्न लावून दिलंय, तर विचार कर काय होईल. इरा अगं, पण ते मॅडम हुशार आहे, त्या असला मूर्खपणा करणार नाही. आणि आपण त्यांना विचारूयात ना प्रेमाने, नाहीतर हत्यार आहेच आपल्याकडे.
कुठं बाहेर चालली का तू? हो, शिक्षण परिषद आहे. काय ते? शिक्षकांची मीटिंग. आत्ता चालली वय? हो, निघतेच आहे. ताई यशीपाशी आलिया. काय? अगं कुणाला कळाय न ग ताई आयल्या म्हणून. आत्ता हिला थांबवाय न ग. जाऊ दे हिला परिषदेला का परिषदेला. मावशी येते हे बी सांगाय न ग. मग येईल खरी मज्जा. चंचला, सॉरी मी निघू का? मला उशीर होतोय. हा पण ठरलं काय जायचं? आम्हाला माहितच नव्हतं. हो, अचानकच ठरलं. हा बर जा तू. पर तयार राहा. कशासाठी? जेलमध्ये राहायला. म्हणजे? अगं हे घर म्हणजे जेल आणि मावशी या घरची जेलर आहे ना. अगं म्हणजे ती नव्हती ना तेव्हा लय फ्री राहता आलं बघ तुला. पण आता ती जवा कवा येईल ना तेव्हा ती म्हणल तसंच होईल बघ या घरात. जेवणाचं मेंदू बी मावशीच ठरवती. तेव्हा आता शाळा बिळा इसर तू. तुझी जे काही परिषद का काय आहे ना ते काय ते करून घे आणि नंतर लाग बाई भुवनेश्वरी सूर्यवंशीच्या सेवेला. अगं म्हणजे मी आणि मम्मी बी तेच करतो म्हणून तर आश्रय मिळालाय ना आम्हाला इथं. मावशीला नाही का लोकांना टाचाखाली ठेवायला खूप आवडतं बघ. तिनं राणी समजती स्वतःला. तिचा मुलगा आहे ना तो का नाही लय आई भक्तय बघ. म्हणजे मावशी जे म्हणाल ना त्याला पुगू पुगू म्हणत लगेच हा म्हणतो. त्यामुळं तयार राहा बाई या जेलमध्ये राहायला. अगं तू नाही का माझ्या फ्रेंड सारखी येणार म्हणून तुला सांगते मी. त्यामुळं आपल्यातलं बोलणं आपल्यातच राहू दे. हा तुझ्या भल्यासाठी सांगते ग म्या. त्यामुळे कुणाला सांगू नका. आई सांभाळ ग. अरे वा, मास्तरीन बाई तयार. म्हणजे तयारच आहे आता. हे दागिने एवढेच घालणार आहे. ते बाकीचे दागिने खूप बोजड वाटतात ना शाळेत जाण्यासाठी. हे ठीक आहे ना? हा ठीक आहे की. एवढं टेन्शन मध्ये काय आलायचा? हसून बोला की अध्यक्ष मॅडम. मी खरंच जाऊ ना परिषदेला? जावा की, आता ठरलं ना आपलं. पण भुवनेश्वरी मॅडम काही म्हणणार नाहीत ना? तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मी बोलतो त्यांच्यासंग. हा हा हे का अहो शुभेच्छा तर घ्या की आमच्या. मस्त बोला तिकडे बिंदास्त एकदम. तसं काय तुम्हाला सांगायला लागत नाही म्हणा. तुम्ही एकदा सुरू झाल्या म्हणजे धाड 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 सुट्टीच देत नाही तुम्ही. चला सोडतो चला. नाही, मी जाईन रिक्षाने. हो रिक्षाने. आमच्या आईसाहेबांनी जर कळलं अध्यक्ष मॅडमना आम्ही रिक्षानं पाठवलं एवढ्या कावतील आमासनी. चला सोडतो. चला सोडतो गाडीचा. हॅलो. हा मम्मी आली काय मावशी? ही मास्तरीन बी आत्ताच निघाले शाळेत. फोटो पाठवले बघ तुला. हा होऊ दे आता घरात धमाका. शेतकरी सुद्धा शेती करून त्याच्या पद्धतीने देवपूजाच करत असतो. कारण देव हा मातीत सुद्धा आहे. आणि माझे बाबा असं म्हणतात की कार्य ही पूजा आहे आणि प्रत्येकाने आपापली पूजा ठरवायची असते. त्यामुळे कसलं भारी बोलते हो तुम्ही आणि तुमचे बाबा बी. नाही हे कळलं आमच्या शेतकऱ्यांची देवपूजा आमची शेती असत्या. पण मुद्दा ह्यो आहे की तुमची देवपूजा म्हणजे तुमची शाळा आहे बरोबर. की त्या पूजेच्या आड कुणी येणार नाही. काळजी करू नका. चला नाहीतर तुमच्या पूजेला उशीर होईल. चला
हे काय? आणि इथं का आलीस तू? तुला घ्यायला आले ताई. आम्ही काय बक्षीस आहोत घ्यायला आलीस? हा, घरी गेल्यानंतर सासूचं स्वागत नव्या सुनकडनं व्हायला पाहिजे. आणि आमची खोली लक्क ठेवलीस ना आरशावानी. वय ताई, मी स्वतः जातीनं समधी व्यवस्था केल्या. आणि सुनबाईंना सगळ्या रीतीभाती सांगितल्यास ना? व सुनबाई हा टेम्परवारी ना व. हा, टेम्परवरी असली तरी सून आहे सध्या ती या घरची. हा, आणि दसरा आहे, पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक नव्या सुनानं केला पाहिजे तिच्या हातनं. आणि नुसती पुरणपोळी नाही, गुळवणी, कुरडया, येळवणीची आमटी सगळं तिनं केलं पाहिजे. देवीला पंचपक्वानांचा निवेद दाखवायला लागतो. आणि घट तिने बसवलं ना व. हा, आता म्हणजे आमासनी समजा सांगावं लागलं ताई, तिला काय बी येत नाही अगं. म्हणजे पक्की तिला का नाही तिच्या मायनं काय बी शिकवलं नाही, ना रीतीचं ना भातीचं काय बी नाही. नुसतं ते हातात छडी घ्यायची आणि जगाला शिकवत बसायचं. अगं सतत अक्कल शिकवत असते आमासनी. अगं ताई, ती परवा धनाजीला काय सांगत होती माहिती का? जेवणात मीठ जास्त घालायचं नाही, खा तर मन बीपी वाढते. आता ताई तूच सांग, मी डायरेक्ट आपल्या पोटात जाते का नाही, मग बीपीचा काय संबंध आहे? बीपी कसं वाढेल? तिला काय वाटतंय समदो घरातलं का नाही अडाणीच, आणि मी आज तेवढी काय शानी. ताई आता तूच बघ बाई तिचं शहाणपणा उतरव. आणि तुला सांगू, ती का नाही अधिपतीला अजिबात जुमानत नाही. काय? अगं वय की ताई, अगं किंमतच नाही ग नवऱ्याची. आपला अधिपती पडला भोळा साप, आणि त्यासनी कुणाला बी दुखवता येत नाही. आणि तिच्यामध्ये जीव अडकलाय ना व. ती काय बी बोलली का व्हायला व्हायच करतात. आता नाही बी म्हणू शकत नाही ना व. ती काय म्हणली का हे बी तेच म्हणणार. तिला कसं ताळ्यावर आणायचं हे आम्हाला चांगलंच ठाव आहे. वय ताई, तूच तिला सरळ कर बघ. आणि शस्त्रांची पूजा केली का? हा, काल खंडेनवमी होती. काय विचारतोय आम्ही? शस्त्रांची पूजा केली का? वय ताई, अगं तिनं तिच्या शस्त्रांची पूजा केली की. तिच्या शस्त्रांची पूजा म्हणजे? पाटी, पेन, पुस्तक. आपल्या घरात तिने पाटीची पूजा केली? वय की ताई. अगं मी म्हणलं बरं का तिला, हे समजा जर ताईला कळलं तर ताईला अजिबात आवडणार नाही. आपल्या घरात आपल्या शस्त्रांची पूजा करतात. म्हणजे कसं कुदळ, फावडं, कुऱ्हाड. आपण कसं शेतकरी माणसं आहोत. तर ती कशी म्हणली माहिती का? मॅडम असनी आवडो ना आवडो, पण हीच माझी शस्त्र आहे, मी पूजा करणार म्हणजे करणार. तिची कसली शस्त्र? सगळं आमच्या शास्त्राप्रमाणे व्हायला पाहिजे. होय की? सून आहे ना ती, मग रीती भाती पाळल्याच पाहिजेत. ताई अगं एक शब्द बी खाली पडू देत नाही ती. सारखं आपली वचा 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 वचा. आता तू वाचा वाचा करून आमचं डोसकं फिरवू नकस. आणि हे सगळं आधी सांगायला काय झालं होतं ग? अगं ताई, मी काल तुला फोन केलता पण तू उचलला नाहीस. पण आता आलीस ना व, तर तू बोल की तिला. आणि ताई तिला सांग बर का, सत्यनारायण झाल्याशिवाय तू कुठं बी बाहेर पडायचं नाही, नाहीतर जाईल शाळेत. भिकेचे डोहाळे. वय की ताई, अगं तुला सांगते ती सगळं रिपोर्टिंग इथंच करणार आहेस? हा, घरदार नाही आपल्याला रस्त्यावर उभं राहून बोलायला. चला. कधी एकदा अधिपतीनं भेटतोय असं झालंय. तू त्यांना सांगितलं नाहीस ना आम्ही येतोय ते? नाही ताई, मी अजिबात काय बी नाही सांगितलं. पण तू बी काय बी बोलू नकस, नाहीतर ती मास्तरीन थैमान घालून ठेवल घरात. जाऊ दे, निदान आम्हाला कळलं तरी आम्ही नसताना काय दिवे लावते ती. वय ए बाबा, आखी रे गाडी. तुम्ही या ना. आणि काय करू? बसा. काय माशा मारत? माशा कशाला माराल? ऐका ना. आम्ही काय ऐकणार तुमच्या परिषदेत? अहो बघा मास्तरीनबाई, मला आहेत काम, ती टाळता येणार नाही. तो माहितीये मला. रागू नका जा. नाही रागवत नाही, पण तुमच्या आईसाहेबांची शपथ घेऊन सांगा की काम टाळता येणार नाही. नाही नाही, शपथ बिपत काही घेत नाही. तेच काय अहो, हे बघा मास्तरीनबाई, तुम्हाला ज्याच्यात आनंद वाटतोय ते तुम्ही करा की. आम्हाला ज्याच्यात सुख वाटते ते आम्ही करतो. ठीक आहे. हा, आता हेच जरा हसून सांगा बरं.
अध्यक्ष मॅडम तुम्ही हसलं पाहिजे. तुमच्या विद्यार्थ्यांनी जाता येतं बघितलं तर असं कसं होईल? आमच्या अध्यक्ष मॅडम हसतच नाही म्हणणार. असं जरा बरोबर आहे तुमचं. चला येऊ काय मी? आणि थँक्यू. कशाबद्दल? मला सोडलं. सोडत नसतो आता, पुढचे 7 जन्म सोडत नसतो. लिफ्ट दिली त्याबद्दल. पण लिफ्टनं नाही, गाडीनं सोडलं मी तुम्हाला. अधिपती मी निघू का आता? या संध्याकाळी येतो न्याला. चांगलं करा भाषण, मी शिकवलंय तसं.